तर रामदास कदमांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याला आज अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेली आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही, रामदास कदमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। 1993 मध्ये कदमांच्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं की जाळलं, नार्को टेस्ट करा, परबांची मागणी। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी बापाचे उद्योग तपासावेत, परबांचा हल्ला। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी करणार। रामदास कदमांची माहिती तर चिले सपाट्यांनी नाही तर उद्धव ठाकरेंनी आरोपांवर बोलावं, रामदास कदमांचं आव्हान। स्टोव्हची आग माझ्या पत्नीच्या साडीला लागल्यानं भडका उडाला, मी तिला वाचवलं, माझी पत्नी 6 महिने ऍडमिट होती, परबांविरोधात कोर्टात जाणार, रामदास कदमांचा इशारा। रामदास कदमांचे सर्व आरोप खोटे, कदमांनी माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करणार। बाळासाहेबांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल परब आक्रमक, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा सुपडा साफ अशी त्यांना भीती, अनिल परबांचा हल्ला। बाळासाहेबांच्या संपत्ती वाद प्रकरणी मी न्यायालयात म्हणणं मांडलं, माझी साक्ष न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उपलब्ध, त्यावर बोलणार नसल्याची पारकर यांची TV9 मराठीला माहिती। डॉक्टर जलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरेंवर उपचार सुरू होते। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना केली, रामदास कदमांना किंमत मोजावी लागणार, अशांवर मराठी माणूस थुंकतोय, संजय राऊतांचा कदमांवर हल्ला। रामदास कदमांना सडेतोड बोलण्याची सवय, त्या दिवशी भाषणाचा ओघात ते बोलून गेले। बाळासाहेब ठाकरेंवरील रामदास कदमांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांसंदर्भामध्ये तशा प्रकारचं विधान करणं दुर्दैवी, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात अशी वक्तव्य टाळली पाहिजेत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा रामदास कदमांना सल्ला।